वकील साहेब, सातारा क्लबच्या बाबतीत आपण अनेक वेळा विविध विषय मांडलेले आहेत. मात्र आता नवीन विषय काही समोर आलेला आहे. नेमका विषय काय आहे तुम्ही सांगा. नवीन विषय समोर आला याचं कारण म्हणजे सातारा क्लब, सातारा हा नोंदणीकृत नव्हताच, हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर सातारा क्लब फोरम हा 6/1/2023 रोजी ROC पुणे येथे कलम 8 प्रमाणे नोंदणीकृत झाला. कंपनी कायदा कलम 8 प्रमाणे जो खाजगी. अशा वेळेला तो खाजगी क्लब नोंदणीकृत झाला या संदर्भात शासनाने त्यांना कोणती परवानगी दिली होती, शासकीय जागेवरती तो क्लब स्थापन करायची, या संदर्भातली माहिती मागितली. त्याच्यामध्ये मग कुठला GR असेल, नोटिफिकेशन असेल, शासनाने कुठला ठराव केला असेल, कॅबिनेट मिनिस्ट्रीने कुठलं काय माध्यमातून काय समोर आलं असेल, आणि मग त्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी तो क्लब परवानगी कशी एक पद्धतीने दिली याची माहिती मागितली होती. तर ह्याची माहिती परवानगी दिलेली आहे का? म्हणजे माझी माहिती आहे की आता ही परवानगी शासनाने दिलेली आहे की आता हे रितसर झालेला आहे क्लब. मग जर काय माहिती तर आम्हाला जर का तो रितसर क्लब झाला असेल तर माहितीच्या अधिकारात त्यांना माहिती द्यायला अडचण काय नव्हती. त्यांनी माहिती दिलेली नाही. आणि उत्तर असं दिलं की तुम्ही जी माहिती मागताय ती प्रश्नार्थक स्वरूपाची आहे, आपण फेर अर्ज करावा. माझी माहिती स्पष्ट होती की बाबा आदेश दिला असेल, ना हरकत दिली असेल, त्याला NOC म्हणतो आपण, किंवा कशा पद्धतीनं काही करार केला असेल तर त्याची माहिती द्यावी. जर करार केला असेल तर माहिती मिळेल ना. बरोबर. किंवा बाबा काही कारणास्तव तुम्हाला ती गोपनीय ठेवायची असेल तर तुम्ही तसं नमूद करा की या कारणास्तव ती गोपनीय असल्यामुळे देता येत नाही म्हणून. परंतु शासकीय मालकीच्या जागेवरती, शासनाच्या मालकीच्या जागेमध्ये खाजगी संस्था रजिस्टर करायला परवानगी कोणी दिली? हा विषय गंभीर आहे. हाच विषय गंभीर आहे की प्रायव्हेट एखादी बॉडी तयार होती ज्याच्यामध्ये शासनाचे कोणीच प्रतिनिधी नाहीये. हे तर थोडंसं मी तुम्हाला हे करतो. शासनाचे प्रतिनिधी स्वतः दस्तूरखुद्द कलेक्टर साहेबच त्याचे अध्यक्ष आहेत. अजूनही आहेत. बरं. आता त्याने राजीनामा दिला आहे का नाही दिलाय अजून काही पेपरमध्ये कुठंच आम्हाला वाचण्यात आलेलं नाही. परंतु आजही त्याचे पदसिद्ध म्हणा किंवा ऑनररी म्हणा किंवा काहीही म्हणा. बरं. मग हा जो फोरम तयार केला होता, ती बॉडी तयार होती, त्याच्याबद्दल मध्ये आपण आवाज उठवला होता. पुढे काय झालं? पुढं ROC कडे आम्ही हे तक्रार केली होती की ह्या क्लबमध्ये दारू विकली जाते, तीही बेकायदेशीररित्या दुसऱ्याच्या लायसन्सच्या नावाने. तो परवाना रद्दच झाला मला वाटतं. हा, तो रद्द झाला. आणि त्या मुद्द्यावरती कलम 8चा भंग झाला हे स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. सबब त्याची नोंदणी रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी केलेली आहे. 1 वर्ष झालं ROCने अजूनपर्यंत निकालच दिलेला नाहीये. अच्छा. आता सध्या तिथं दारू विकली जाते का नाही? दारू विकली जाते की नाही जाते हे मी आता नाही बोलू शकत आहे. परंतु लायसन्स रद्द झाले हे तर निश्चित आहे. म्हणजे गुपचूप दारू विकली जाऊ शकते. आता ते सांगता येत नाही. बरं, फरांदे साहेब, आपण हा लढा देताय गेले अनेक वर्ष. काय मत आहे तुमचं? आता हा तुम्ही थकला नाही का या लढ्याला एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांच्या समोर? उलट जोमाने काम करणार आहे आता. जे माहिती मिळालेली आहे आता, त्या माहितीच्या आधारे उलट जोमाने काम करणार आहोत. हायकोर्ट पर्यंत, सुप्रीम कोर्ट पर्यंत जाण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आणि साहेबांचं एवढं सहकार्य आहे की साहेब आणि आम्ही दोघंही मागे पडणार नाही ह्या लढ्याच्या बाबतीत. नेमकं हे जे सातारा क्लब मध्ये चाललेलं आहे हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय आणि का चाललंय की एवढा हा सगळा घोटाळा? तुम्ही एकटा माणूस आहे जो जनतेसमोर खरं आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर साताऱ्यातल्या ह्या सातारा क्लब मध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत. म्हणजे ऑफिसर्स आहे, साताऱ्यातले मोठमोठे करोडपती, अब्जोपती, खरबोपती लोक त्याच्यामध्ये मेंबर्स आहेत. पण एक मेंबरही या सातारा क्लबच्या विरोधात बोलायला तयार नाही. आणि एकमेव फरांदे जे आहेत तेच बोलतायत. हा लोकांच्या समोर प्रश्न पडलाय. हे काय आहे? याचं उत्तर मी देतो. मुळात फरांदेंच्या संदर्भात जी काही कारवाई झाली ती बेकायदेशीरच आहे. आणि ती बेकायदेशीर कारवाई झाल्यामुळं किंवा असा आवाज उठल्यामुळं कदाचित पदाधिकारी घाबरले असतील की आपण बाकीच्या विरुद्ध कशाला आपण काय ऍक्शन घ्यायला. मेंबरशिप रद्द होऊ नये इतकी दहशत आहे. म्हणजे ही दहशत कोणाची? पण मग फरांदे साहेब तुम्ही बोललं पाहिजे, जनतेला समजलं पाहिजे. सचिव आहेत तिथे क्लब मध्ये. जास्त दहशत त्यांचीच आहे. म्हणजे सचिव, आता तुम्ही नाव घेत नाही पण मी नाव घेतो, ऍडव्होकेट पिसाळ, कमलेश पिसाळ, त्यांची दहशत आहे. दहशत आहे. अरे बाप. ते सध्या मालक आहेत क्लबचे मालक आहेत. बरं. आणि बाकीचे कोण आहेत सगळे? ह्याच्यामध्ये कलेक्टर आहेत, SP आहेत, ते त्यांच्या पुढे मोठी मंडळ. मग
त्यांचं ऐकतात म्हणजे किसानचंच ऐकलं जातं ऐकतात, असं? ऐकलं जातं. हा, तुमचं ऐकलं जात नाही? नाही जात. म्हणून तर मला आजपर्यंत कुठली माहिती देण्यात आलेली नाही ना. बरं, ही गंभीर बाब आहे. मग आतापर्यंत इतके जिल्हाधिकारी होऊन गेले, माझ्या माहितीप्रमाणे अनेक जिल्हाधिकारी होऊन गेले, सातारा क्लबचा कायापालट झाला अगदी. कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला दाद दिली नाही का? नाही दिलेली. उलट कमलेश पिसाळ जे सांगतात तेच कलेक्टर पुढे मला सांगितलं जातं की जे महिलेचं प्रकरण माझ्या विरोधात जे त्यांनी तयार केलं, की जे बनाव केला हा, मग ती जर महिला माझ्या विरोधात जर असा काही आरोप करते, मग ती पोलीस स्टेशनला का गेलेलं नाही माझ्या विरोधात? म्हणजे तुमच्या मी थोडंसं जनतेला पण सांगेन याच्यामध्ये की तुमच्या विरोधात एक काहीतरी महिला विनयभंगाची तक्रार कलेक्टरांपर्यंत गेली होती. मग ते कलेक्टर जर साहेब मला सांगतात की तुमच्या विरोधात एका महिलेची तक्रार आहे, मग ती तक्रार करणारी महिला ही कलेक्टर साहेबांना कशी माहित नाही? आणि ती पोलीस स्टेशनला का जात नाही? ती पोलीस स्टेशनला का जात नाही? आणि मला दरवाजातून मला बोलवलं कागदपत्र घेऊन दुसऱ्या दिवशी, मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी, आणि मी दरवाजातून गेलो, हा तुम्ही क्लबचे फरंदे का? म्हणलं हो. तर मग तुम्ही तुमच्यावर कुठल्या तरी महिलेची तक्रार आहे, आपण परत जाऊ शकता. असं मला उत्तर दिलं जातं. मग कलेक्टर जर एवढ्या मोठ्या पदावरचे ते अध्यक्ष आहेत सातारा क्लबचे, मग त्यांनी सुद्धा का त्याची दखल घेतली नाही? ती महिला कोण आहे हे का बघितलं नाही? डायरेक्ट मला हे कसं उत्तर दिलं त्यांनी? म्हणजे हा एकंदर तुमच्यावर झालेला सगळा अन्याय आहे, हा बनाव आहे, आणि हे बनाव हा बाहेर काढायचा नाही. त्यांना हे सगळं झाकून ठेवायचं आहे आणि कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला तिथं हे करायचंय, त्याच्यावर काय पांघरून घालून हे करायचंय, हे प्रकरण दाबायचंय. आता मी थोडक्यात या मुलाखतीचा शेवटच्या भागात येतो की हे प्रकरण नेमकं आता कुठं चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कुठपर्यंत जाणार आहे, कसं थांबणार आहे? आता याच्यामध्ये ज्या काही बेकायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत त्या कायदेशीर करता येऊ शकतात. म्हणजे इरेग्युलरिटी असेल तर रेग्युलराईज करता येते, पण इलिगल असेल तर त्याला शासन झालंच पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की ह्यांची कुठलीही चूक नसताना 2019 साली यांचं सभासदत्व रद्द केलं, असं श्वेता सिंघल मॅडम साहेबांनी एक पत्र, साधं पत्र तयार करून दिलं. त्याच्यावरती कुठेही लेटर हेड नाही, आउटवर्ड नंबर नाही, तारीख नाही, फक्त मार्च 2019 एवढंच साल. मग त्याची माहिती ज्यावेळेला आम्ही मागितली की तत्कालीन जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष यांनी असं ह्यांचं सभासदत्व रद्द केलेलं आहे असं पत्र आम्हाला पुणे खंडपीठाच्या माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून समोर आलं, की ज्याची प्रत आम्हाला 2026 प्राप्त झाली. त्याच्यावरती आम्ही मग 2019 साली ह्यांचा जो सभासदत्व रद्द करण्याचा जो विषय समोर आला, त्या तक्रारीच्या अर्जाची माहिती, ह्यांचे झालेले जबाब, नोंदवलेल्या सगळे निरीक्षणं, आणि मग ह्यांना दिलेल्या आदेशाची पोहोच ही मागितली. ती उत्तर नाही. त्याच्यानंतर 2023 हा क्लब ज्या वेळेला नोंदणीकृत झाला सातारा क्लब फोरम म्हणून, तर शासनाच्या जमिनीवरती कोणत्या आदेशाने, कोणत्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून, कोणत्या संमतीपत्राने हा क्लब खाजगीरित्या रजिस्टर करावा शासनाच्या मालकीच्या जमिनीवरती, ह्याची माहिती सादर करावी. उत्तर आलं, आपण मागितलेली माहिती प्रश्नार्थक स्वरूपाची आहे, त्याचा शोध घेता येत नाही. माहितीच्या अधिकारात विचारायचं काय? प्रश्न मागितला तर उत्तर येतं. माहितीचा अधिकार म्हणजे हा प्रश्नच असतो. प्रश्नच आहे. अगदी बरोबर आहे. आणि मग अशा पद्धतीने जर का प्रशासकीय पातळीवरती उत्तरं दिली जात आहेत, तर मग सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती? आज एवढी 5-5.5 एकर जमीन, 7.5 एकर सातारा क्लब फोरम वापरतोय, आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला तिथे यायला परवानगीच नाही. म्हणजे खासगी मालकच आता मालक आहेत त्या, म्हणजे खासगीच लोक. शासनाच्या जमिनीवरती सर्वसामान्य माणसाने जाण्याला सुद्धा शासनाचा परवानगी मागावी. तुम्हाला असं वाटतं का ही शासनाची जमीन आहे, ही सर्वसामान्य लोकांसाठी खुली करावी? असं करायलाच पाहिजे. जर का तिथे ऑफिसर क्लब म्हणून असेल तर मला क्लबला विरोध नाहीये, हे मी स्पष्ट करतो. क्लबला माझा विरोध नाही. तिथं खेळ झाले पाहिजेत, प्रशिक्षण झाली पाहिजेत, अवेअरनेसचे कार्यक्रम झाले पाहिजेत, सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज व्हायलाच पाहिजेत. ती जागा आहे, त्याचा वापर व्हायला पाहिजे. पण तो खेळासाठी, दारूधंद्यासाठी नाही, हॉटेल विक्रीसाठी नाही. तुम्ही चहा नाश्ता करा मान्य,
तुम्ही रितसर तिथं बिझनेस करताय जे सेक्शन 8च्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आणि म्हणून ROCकडे केलेली तक्रार आज अखेर ROCने आमचा अर्ज नामंजूर पण केला नाही किंवा कुठलाच आदेश केला तशीच ठेवली. तशीच ठेवलेली आहे. आणि ह्याला कारण का? हे सगळे एकमेकांचे लागेबांधे आहेत. मुळात प्रश्न असा आहे की कलेक्टर साहेबांना खाजगी क्लबचा अध्यक्ष कसं काय होता येईल, आणि जर का होता येत असेल वा चांगला आहे का, चांगली गोष्ट आहे. खेळाच्या माध्यमातून जर का कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत असतील तिथं आणि त्याचा तुम्हाला खाजगी क्लबचा म्हणून अध्यक्ष व्हायचं असेल, वा आनंद आहे. परंतु त्याला प्रोसिजर आहे, शासनाची परवानगी लागते की तुम्ही पदाधिकारी म्हणून काम करत असला, जिल्हाधिकारी म्हणून कुठलंही वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप नाही झाली पाहिजे. हा मूळ मुद्दा आहे. मूळ मुद्दा असा आहे आंबेडकर साहेब की सातारा क्लब सातारा हा नोंदणीकृत नसताना उत्पादन शुल्क खात्याने त्याला परवानगी दिलीच कशी काय आहे? गंभीर गोष्ट आहे. तो परवाना ज्या नावाने चालू होता त्यावेळी त्याचे सचिव ते संबंधित विधिज्ञ सातारा क्लब फोरम रजिस्टर झाल्यानंतर त्या लायसनवरती तिथं दारू विक्री करतायत. म्हणजे सातारा क्लब फोरमच्या नावाने लायसन नाहीच आहे, त्याचा वापर पर्सनल नावाचं लायसन्स आहे. सातारा क्लब फोरम या नावाने लायसन नाहीये, ते लायसन आहे सातारा क्लब या नावाने, जो नोंदणीकृतच नव्हता. अरे बापरे. मग याच्यामध्ये एक्साइज डिपार्टमेंट मध्ये पण गंभीर हे आहे. कुठल्या बेसवर तुम्ही दिला? 2022 साली तुम्ही लायसन देता आणि तुम्हीच म्हणता की सातारा क्लब 2023 पर्यंत नोंदणीकृत नव्हताच म्हणून. मग एक्साइज डिपार्टमेंटने काय कागदपत्र तपासली? आणि मग जर का तशा पद्धतीने तुम्ही त्यांना लायसन देताय की बोला मी चुकेन या मुद्द्यावरती, मग तोच नियम सर्वसामान्य लोकांना का लागू होत नाही? त्याला बगल कशी दिली जाते? मग म्हणजे सगळे आर्थिक सुबत्तावाले सगळे मेंबर्स आहेत, स्ट्रॉंग मेंबर्स आहेत, त्याच्यामुळं कायदा पायाखाली तोडवला जातोय असंच म्हणता येईल. ठीक आहे, तुमची भूमिका कळली. लोकवृत्त कायम ह्या विषयाला वाचा पडत राहील. येणाऱ्या काळातही आपल्याकडे जर काय माहिती असेल तर मी नक्की एक फक्त निवेदन असं करतो आपल्या पुढं, सातारा क्लब फोरम हा रद्द झाला पाहिजे. तो खाजगी जमिनीवरती व्हावा, मला काही हरकत नाही. तो खाजगी जमिनीवरती होण्यास मी हरकतच घेऊ शकत नाही. सरकारी जमिनीवरती का झाला, त्यामुळे तो रद्द करावा आणि पुन्हा सातारा क्लब सातारा जो पूर्वीचा होता ना तसा सर्वांसाठी खुला करा.